रथात बसून जात असताना भाऊ त्या बहिणीच्या रथाच्या घोड्यांचे दोर हातात घेऊन जाऊ लागला. अतिशय आनंदाने त्याला खूप खुशी झाली होती की माझ्या बहिणीचं लग्न भरपूर आनंद दिलं, डास भाषा दिल्या आणि आता माझ्या बहिणीला मी घरपोच नेऊन देणार म्हणून रथ हाकायला लागला. त्या लग्न मंडपाच्या बाहेर रथ निघणार तेवढ्यात आकाशवाणी झाली. कंसा, रथाचे घोडे तू एवढ्या आनंदाने हाकत आहेस, जिला तू लग्न झाल्यावर तिच्या माहेरी तिच्या घरी पोहोचवत आहे. तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा वध करील अशी आकाशवाणी झाली. कंसाने लगेच हातातले घोड्याचे दोर सोडून दिले आणि मेण्यातून तलवार उपसली. आता त्या देवकीचा वध करणार. तेवढ्यात त्या वसुदेवाने हात जोडले आणि म्हणायला लागला, त्याला नीती सांगायला लागला की बहीण ही स्त्री आहे, हिचं जर हत्या केली तर ब्रह्महत्येचं पातक लागेल. तिनं तुझं काय बिघडवलं आणि त्याला विनंती केली आणि सांगितलं की तुला हिच्या पुत्रांपासून भीती आहे म्हणून आठवत काय, हिच्या पोटी जन्माला येणारा प्रत्येक पुत्र मी तुझ्या हवाली करीन असं सांगितलं. गंभीर वातावरण निर्माण झालं होतं बघा. दंगा होते ना त्यावेळेस कसं पोलीस शेतात कर्फ्यू लागते तसं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालं होतं. पण त्या वसुदेवाने समजावून सांगितलं की असं करू नको, ही तुझी बहीण आहे, तुमचे रक्ताचे नाते आहे, तुम्ही लहानपणी एकत्र वागला. बघा बहीण भावाचं किती नातं जवळचं असते म्हणून तू असं करू नको, रागाच्या भरात करशील नंतर पश्चाताप होईल. त्यापेक्षा ज्या मुलांचं तुला भीती वाटते ते तुला हवाले करून देईन असं म्हणून परत वातावरण शांत झालं. आणि त्या कंसाने त्या देवकीची आणि त्या वसुदेवाची विद्यागिरी केली. पण त्यांना बंदीशाळेत ठेवलं, त्यांच्या हातापायात बेड्या टाकल्या. आता त्या कारागृहात हे राहू लागले असताना ती देवकी माता गरोदर राहिली. 9 महिने 9 दिवस झाले. प्रसूती काळ जवळ आला. त्या कारागृहामध्येच वेदना झाल्या आणि तिथे पुत्र प्राप्ती झाली. त्या दरवाजावर तिथं शिपाई होते. ते सांगायला गेले कंसाला की कंसा, देवकीची प्रसूती झाली, पुत्राची प्राप्ती झाली. त्यावेळेस त्या वसुदेवाने करार केला होता की मी प्रत्येक मुलगा तुझ्या हवाली करीन. घेतला तो मुलगा आणि नेला कंसाजवळ. बघितलं कंसाने किती सुंदर मुलगा आहे, किती गोंडस बाळ आहे. जाऊ दे म्हणे, यानं काय बिघडवलं माझं, घेऊन जा परत, मला 8व्यापासून भीती आहे. नेला परत. हर्ष वाटला देवकीला की माझा भाऊ फार दयाळू आहे. त्याच्या मनात दया निर्माण झाली. मामा आरती माया असते ना, जाऊ दे म्हणे, दया आली भाषेची. पण त्या ठिकाणी नारद मुनी त्या कंसाच्या राजदरबारात वीणा वाजवत नारायण नारायण म्हणत नारायण
अशी बुद्धी सुचवली ना त्यांना, बघ म्हणे हे कमळ आहे, याला 8 पाकड्या आहे, यातली पहिली कोणती शेवटची कोणती पाकडी कळते काय? नाही. अरे हा विष्णू छली आहे, यानं आपल्याला बळीनेच ठगवलं, त्या बळीने पाताळात घातलं, यानं कपटानं सगळे कामं करून घेतले. बघा ज्या वेळेला युद्धभूमीवर भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगितलं की अर्जुना तू काय कर की इथं या युद्धभूमीवर जे मेन माणसं आहे ना त्याला अगोदर खलास करून टाक, ते मेले की तू चुकला. मेन कोण होतं? द्रोणंच्या भीष्मंच्या जयद्रथांच्या कर्ण तथा ज्ञानपियादवीरा मया हतास्तुं जहिमाव्यतिष्ठा युध्यस्वजेता शिरणे सपत्ना. बघा 11व्या अध्यायातला 34 नंबरचा श्लोक आहे. त्यात सांगितलं की तू या 4 जणांना मार, म्हणजे तू युद्ध जिंकला. कारण हे 4 जण मेन होते. द्रोणंच्या भीष्मंच्या जयद्रथ कर्ण, द्रोणाचार्य धनुर्धर विद्येत प्रवीण होते, ते स्वतःच दुसरे शिकत होते, गुरु होते ते धनुर्विद्येचे. म्हणून अगोदर त्यांना जे भीष्म हे अजिंक्य होते, इच्छा मरणी होते, अष्टवसूपैकी जो नावाचा वसू होते, म्हणून ते खूप श्रेष्ठ होते, ते सुद्धा अजिंक्य होते. जयद्रथ हा त्या कौरवाचा जवाई होता, दुष्यालीचा नवरा. 100 कौरवाने एकच बहीण होती दुष्याला, तिचा पती होता तो सुद्धा अजिंक्य होता. त्यानं भगवान भोलेनाथापासून शक्ती प्राप्त केली होती आणि त्याला अशी शक्ती प्राप्त होती की जो त्याचा मुंडकं उडवली त्याचा इकडे स्फोट होते, जळून भस्म होते. कारण त्याचं मुंडकं जमिनीवर पडलं की तो मरते आणि याचा परत हा सजीव होते. म्हणून भगवान कृष्णाने सांगितलं की याचा बाप तप करून राहिला, हा इकडे युद्ध करून राहिला, तर याचं मुंडकं असं उडव की त्याच्या बापाच्या मांडीवरच पडलं पाहिजे, म्हणजे त्याचा बाप बी खलास आणि हाही खलास. अशी युक्ती बघा, शक्तीपेक्षा युक्ती मोठी आहे. द्रोणांच्या भीष्मांच्या जयद्रथांच्या. चौथा कर्ण सुद्धा श्रेष्ठ धनुर्धर होता, म्हणून कर्णाला सुद्धा कपटानं मारावं लागलं. बघा ज्या वेळेला भगवान कृष्णाजवळ युद्धाचं आमंत्रण द्यायला तो दुर्योधन गेला, त्यावेळेस तो डोक्याकडून बसला आणि कृष्ण गेला, आपल्या अर्जुन गेला, तो पायाकडून बसला कृष्णाच्या. आता तुम्ही सांगा, झोपलेल्या माणसाला झोपलेलं असताना पायाकडचा दिसेल की डोक्याकडचा दिसेल? पायाकडचा. म्हणून चरणाजवळ राहिलं पाहिजे, देवाच्या साधूच्या डोक्याजवळ राहू नये माणसाला. चरणाला खूप महत्व आहे. संत सांगतात की संत चरण रज सहज वासनेचे बीज जळून जाय, किंवा संतांची पायी सर्व भावे दास
शिळेवर आपटलं, चिंध्या चिंध्या झाल्या त्या वडाच्या. असं करता करता पुन्हा देवकी बरोबर राहिली. परत मुलाला जन्म दिला. परत कारागृहामध्ये बाळ रडण्याचा आवाज आला. दरवाजाच्या समोर ते सैनिक बसलेले होते. तिथं त्या शिपायांनी सांगितलं, परत कंसाने सांगितलं वसुदेवा घेऊन या बाळ. असं करता करता 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 मुलं त्या कंसाने त्या वसुदेव देवकीचे असे काकडीसारखे गर 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 फिरू फिरू शिळेवर आपटले. आता 7व्यांदा भगवान कृष्णाने योगमायेला सांगितलं की आता संकर्षण भगवान अवतार घेणार आहे आणि तो गर्भ 6व्या महिन्यात या देवकीच्या पोटातला त्या योगमायेला सांगितलं की तू रोहिणीच्या पोटामध्ये नेऊन स्थापित कर, आकर्षित कर. म्हणजे संकर्षण म्हणजे ओढून नेणे. त्या ठिकाणी तो 7वा गर्भ त्या शेषेचा अवतार संकर्षण भगवान त्या देवकी मातेच्या उदरी राहिला असताना भगवान कृष्ण विष्णूच्या आज्ञेने त्या योगमायेने तो गर्भ त्या ठिकाणी त्या रोहिणीच्या पोटात आकर्षित करून नेला. आता इकडे ते रोहिणी, नंद आणि यशोदा बघा, ते द्रोण नावाचा वसू होता. त्या द्रोण नावाच्या वसूला पुनर्जन्म या पृथ्वीवर नंद त्याचा मिळाला आणि त्याची पत्नी होती, तिचं नाव धरा होतं. तो द्रोण वसू त्याची पत्नी धरा या पृथ्वी तलावर नंद आणि यशोदा बनून आले. नुसतंच देवांना अवतार नाही घेतला, सगळ्या देवी देवतांना सुद्धा सांगितलं की तुम्हाला गोकुळामध्ये अवतार घ्यावा लागते. सर्व गोपबाल गोपिका गौडी त्यांच्या पत्न्या ते देवांचे अवतार होते. बघा त्या ठिकाणी त्या योगमायेला सांगितलं गेलं की योगमाये तू सुद्धा यशोदेच्या पोटी अवतार घे. त्यावेळेस अगोदर तो गर्भ नेऊन स्थापन केला संकर्षणाचा त्या देवकीच्या पोटातला, त्या रोहिणीच्या पोटात. तिला अचानक आपल्या शरीरात बदल वाटला. ती घाबरली की अरे अचानक आपलं पोट वाढलं, कसं काय? आपण तर आपल्या पतीच्या मित्राच्या घरी म्हणजे त्या यशोदेच्या आणि नंदाच्या घरी आहो. आपले पती कारागृहामध्ये आहे. ती पत्नी होती वसुदेवाची, कोण? रोहिणी. त्यावेळेस आकाशवाणी झाली की रोहिणी घाबरू नको, आज तुझ्या पोटामध्ये गर्भ आहे, तो तुझ्या पतीचा म्हणजे वसुदेवाचा आहे. तुझ्या पोटी संकर्षण भगवान येणार आहे स्वर्गेचा. तेव्हा त्या ठिकाणी तिचं मन शांत झालं. आता इकडे भगवान कृष्ण म्हणजे 8वा अवतार जन्माला येणार. त्या ठिकाणी त्या देवकीच्या उदरी भगवंताने गर्भामध्ये प्रवेश केला. आता देवकीला डोहाळे लागले. देवकीला वाटते की मी सुदर्शन चक्र हाती घेणार, मी दुष्टाचा संहार करणार. बघा मी भक्तांचं रक्षण करणार, मी गाईचं रक्षण करणार, मी ब्राह्मणाचं रक्षण करणार, मी साधू संतांचं रक्षण करणार. त्याकरिता मी हाती सुदर्शन घेणार. असं त्या ठिकाणी त्या देवकी मातेला वाटायला लागलं. आता आकाशामध्ये सुरवरांची दाटी झाली. त्या ठिकाणी सर्वजण आतुर झाले. बघा ब्रह्मदेव आपल्या ब्रह्मांडीसह विमानात बसले आणि यायला लागले. भोले बाबा सुद्धा पार्वती मातेला बरोबर घेऊन निघाले आणि सांगायला लागले की आता आपल्याला भगवान कृष्णाच्या जन्मासाठी आपल्याला तिथं त्या बंदीशाळेत त्या देवकीच्या पोटी भगवान कृष्ण येणार आहे. त्याकरिता सर्वजणांनी उपस्थित राहावे आग्रहाची विनंती. आपल्या इथं सुद्धा अतिथी आलेले आहेत. भजन करा. राधा रानी की जय, महाराज
टिंगल करत, पण कोणाची टिंगल करू नये, कोणाची थट्टा करू नये. थट्टेनं काय होते, दुर्योधनाचा नाच झाला. बघा रावणाला काय झालं, नाताला काय झालं. बरी नव्हे थट्टा भल्या भल्याशी बनून आला आणि साधूचं वचन सत्य होत असते. बघा भगवान रामाला सुद्धा त्या वाल्मिक ऋषीच्या म्हटल्यानं ऐका लागला. बोलिले वाल्मिक तैसेची करेन आणि वरतून दावी ना नामा म्हणे. त्या ऋषीनं सांगलं तसं त्या कालनेमीनं जन्म घेतला कंसाच्या रूपानं. आणि बघा ते पोरं त्याच्या देवकीच्या पोटी आली, त्या बापाच्या हातून मेले. असा तो श्रापही पूर्ण झाला. आणि हा कंस काय त्याच्या बापाचा नव्हता, हा राक्षसाचा होता. त्याची आई अतिशय सुंदर होती. एकदा या कंसाचा बाप जेवण करायला गेले, ते सहभोजन करायला वनामध्ये, आणि राजदरबारामध्ये काहीतरी
दिसत असे. जेवायला ताट घेतलं की त्या ताटात त्याला तो शत्रू त्याचा आठवा दिसत असे. झोपायला गेला की अंथरुणावर त्याला आठवा दिसत असे. आरशात पाहिलं की त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसत नसे. त्याला त्याच्या शत्रूचं आठव्याचं प्रतिबिंब दिसत असे. आठवा आठवा बघा, भगवंताला एक तर शत्रुभावाने आठवा, नाही तर मित्रभावाने आठवा. त्या कंसाने त्या भगवंताला आठवलं. आठवा 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 तुम्ही आठवा मधुसूदन. कृष्ण पक्ष. आता बरोबर भगवान कृष्णाचा 12 वाजता जन्म होणार असते. त्यावेळेस व्योमी झाली दाटी सरोवरांची. व्योम म्हणजे आकाश. अभंग घेता काय जन्माचा. तर आता त्या ठिकाणी सगळी सुरवरांची दाटी झाली. सगळेजण वाट पाहू राहिले की भगवंत कधी अवतार घेतात. बघा, अष्टमी तिथी होती. कृष्ण पक्ष होत. रोहिणी नक्षत्र होत. श्रावण महिना होता. रात्रीचे 12 वाजले आणि त्या ठिकाणी लख प्रकाश झाला आणि भगवान कृष्णाचा जन्म झाला. बोला भगवान श्री भगवान. भगवंताची चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली आणि त्या ठिकाणी
दर्शन केलं. त्या यमुनाबाईंनी दर्शन घेतलं आणि 2 भागाने दुबकली आणि गेले त्या ठिकाणी. गेल्यानंतर तिथं तिला ठेवलं आणि तिथं ती जी यशोदा होती तिच्या अंथरुणावर ती बालक होतं, छोटी मुलगी ती घेतली. आता ती दीपची म्हणजे बेशुद्ध अवस्थेत होती, तिला कळलं नाही. उचललं आणि हे मुलगी घेऊन आले. तिकडे ते कृष्णाला ठेवून दिलं. जशी मुलगी आणली, जशी यमुनाबाईंनी परत वाटलेली आणि त्या कारागृहात शिरले, तशा आपोआप बेड्या पडल्या आणि ते दरवाजे आपोआप लागले आणि पहारेकरी जागे झाले. आणि इकडे रडण्याचा आवाज आला. कंसाला सांगण्यात आलं की प्रसूती झाली, मुलगी झाली. ती मुलगी त्या वसुदेवाने कंसाजवळ दिली आणि कंसाने ती गर्र आपटली, हातात फिरवली आणि आता खाली आपटणार. तेवढ्यात ती निसटली आणि निसटल्यानंतर आकाशात अष्टभुज रूप धारण करून बोलू लागली, कंसा तुझा वैरी जन्माला आला, माझ्या अगोदर जन्माला येऊन सुखाने नांदत आहे. तुझा काळ जन्माला आलेला आहे असं तिनं सांगितलं आणि ती मुक्त झाली. आणि इकडे त्या भगवान कृष्णाला गोकुळामध्ये बघितलं आणि यशोदेला सांगितलं की यशोदे उठ. नंदलाला रात्री पळत गेली आणि नंदबाबाला सांगायला लागली, सगळीकडे सांगायला लागली. गवळण इकडे सांगायला लागला, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला झाला यशोदा
तो पण आहे ना पंचामृत नाही. 5 जणी 15 खगळा देते एकमेकीच्या मधुरा घालतात. पंचामृत नाही ना. Oh
उदासी गेली मोठी करू यशोदा मला म्हणते लल्ला की सुने कर मैं आई यशोदा मैया दे दो बधाई लल्ला की सुने कर मैं आई यशोदा मैया दे दो बधाई भगवान कृष्णाचा जन्म झाला तुम्हाला काही म्हणायचं का काही आपल्याकडे